नमस्कार, माझे नाव ओवी शिवाजी सुतार. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबे इयत्ता 4थीत शिकते बरं का. आज मी बोलणार आहे प्रत्येकाच्या जीवनातील सुपर हिरो बाबांविषयी, म्हणजेच आपले वडील. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हणतात. पण आईप्रमाणेच बाबांचे अस्तित्व हे आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे. आईच्या प्रेमाविषयी सर्वत्र चित्रपटात, कार्यक्रमात बोलले जाते. पण आपण हे ओळखण्यास अपयशी ठरतो की वडिलांची एक शक्ती आहे जी दुर्लक्षित केली जात आहे. प्रत्येक वडील हे आपल्या पाल्यासाठी एक आदर्श नायक आहे. माझे वडील आम्हा मुलांचा, आईचा, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा आदर करतात. माझे बाबा जन्म झाल्या पहिल्यांदा ज्यांनी मला हातावर घेतले ते माझे बाबा. माझ्या आजारपणात आईच्या बरोबरीने रात्र जागून काढणारे आणि सकाळी उठून गुड मॉर्निंग म्हणून पुन्हा कामावर जाणारे माझे बाबा. माझ्या आजारपणात आईच्या बरोबरीने रात्र जागून काढणारे आणि सकाळी उठून गुड मॉर्निंग म्हणून पुन्हा कामावर जाणारे माझे बाबा. आई घास भरवत असताना अंगा खांद्यावर खेळवणारे माझे बाबा. आई अभ्यास घेत असताना मी ऐकले नाही तर रागवणारे माझे कठोर बाबा. आणि नंतर मी जरा जास्त ओरडलो का असे आईला हळूच विचारणारे माझे प्रेमळ बाबा. जागच्या जागी वस्तू नाही ठेवल्या गेल्या, वेळच्या वेळी कामे नाही झाली तर चिडणारे माझे शिस्तप्रिय बाबा. परीक्षेत पास झाल्यावर पेढे आणणारे, स्पर्धेत नंबर आल्यावर खूप खुश होणारे माझे बाबा. बाहेरून येताना माझा आवडता खाऊ घेऊन येणारे, माझे खूप कौतुक करणारे माझे बाबा. कुटुंबातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभे राहून कुटुंबातील सर्वांना आधार देणारे माझे बाबा. किती रूपे आहेत बाबांची. कठोर, प्रेमळ, शिस्तप्रिय, कडक, कणखर आणि कितीतरी. सतत घरच्यांच्या सुखासाठी झटणारे, घरच्यांची काळजी करणारे. आई वडील, बायको, मुले सर्वांच्या भावनांचा आदर करणारे माझे बाबा. कशाची उपमा द्यायची बाबांना. त्या आभाळाची नेहमी पावसासारखा आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. आई आणि वडील दोघांचेही स्थान महत्त्वाचे आहे. कुठेतरी वाचलं होतं, आई घराचे मांगल्य तर बाबा घराचा आधार. हे अगदी बरोबर आहे. विलक्षण प्रतिभा असलेली एक असामान्य व्यक्ती म्हणजे माझे बाबा. विविध पैलूंनी झगमगणारे माझ्या बाबांचे व्यक्तिमत्व. त्यांच्या आठवणींची, कार्याची, शिस्तीची जर गाथा सांगितली तर मोठे पुस्तकच तयार होईल. म्हणून मला म्हणावेसे वाटते की गोड कौतुक वेळ प्रसंगी धाकात ठेवी बाबा. गोड कौतुक वेळ प्रसंगी धाकात ठेवी बाबा. शांत प्रेमळ कठोर रागीड बहुरूपी बाबा. शांत प्रेमळ कठोर रागीड बहुरूपी बाबा. अशा सर्व गुण संपन्न बाबांची मी मुलगी आहे याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. छान.